सुख झाले
बाबाला मुंबई पुढे बाबाला मुंबई बाबा मला पुढे मानवनी शरणदा मनोहरी स्वरूभावी निवासी भाव करील पार भाव दुष्कर नदीचा प्रवाही करुणावंत अनंत नामजा नामने साक्षी आले ते हे केले प्रगट भाव करील पार भाव दुष्कर नदीचा विठाला विठाला Hare
मनोमनी शरण झाले सर्व भावे देवाची स्वहावत बोलू नका बोलू नका मनोमनी शरण झाले सर्व भावे देवाची स्वहावतरी लपार भव दुष्करा नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आली हे केले प्रगट स्वहावतरी लपार भव दुष्करी नदीचा विठाला करोजन सांगणे राम राम जगने तपाली मंडल मंडलाम तरुण तुळशी माला नारू करू नका तरुण तुळशी माला कंजरम कर्ण नेत्रम सदैव समिश्रम चिंतयामि महायोग विजयतरे हिमरत्याम वरम पुंडरीकाय जातमुनिंद्रे समागतीत्रं तमानंद कंदम प्रथमलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा गुरु कृष्णमन कुसुमी चरण संसाध्या पांडुरंगा गुरु प्रथमन दुसरी चरण संसाध्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार उभारवाजी सद्गुरु दासुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमच्या अनुग्रहाला आता फोन नका ना पाण्याच्या टायमाला फोडा तू हावटलीला पार दुसर नदीचा शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदता काय भक्तीच्या त्या वाटा मदतावया शिवता तीन शेरे साहात माता सुबे जडा बारांगी बुद्धी सुत शंकर गदादी पाय करावा शुभजी तुका म्हणे दिगंबर तया माझे नमस्कार मनोमनी शरण झाले सर्व भावी देवाशी तो हाव करी लपार भवदुसर नदीचा साराप्रमाणे जीवना परिवाराच्या वतीने जे भगवंताचे 24 अवतारापैकी दत्त अवताराचा त्या ठिकाणी जे सोहळा ते करतात ते म्हणजे ते आपल्या भाग्यवान आहात कारण वैकुंठवासी पांडुरंगी जीवना त्यांचे सुपुत्र कुंडली दुसरे भरताचे त्या कुंडलीच्या पत्नीचं नाव काय यशोदाबाई दुसऱ्या बाईचं पुष्पा आणि यशोदाबाई असा त्यांच्या माता शांताबाई आधी करून सर्व आनंदाला पण जोडण्यात घ्यायचं या कार्यक्रमाला पण जोडलं आहे म्हणून पण म्हणून आज या परिसरामध्ये जे काही भक्त मंडळी आहेत त्याच्यामध्ये जितके शेतकरी असतील ना त्यांचे आडनाव ज्यांचे जे काही करणारे सहकार्य करणारे तसेच केदारपूर काठीगोळा या सर्व गावातील शेतकरी व्यापारी निमसरकारी आधी करून सर्व आधी माझी सर्व
राजकीय क्षेत्राचे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून असा हा सोहळा या ठिकाणी भजनी मंडळ आणि तसेच हे जे काही भजनी भजनी मंडळ आहेत आपल्या केदारपूरचे जावई श्रीमान हरिभक्ती परायण त्यांना सदानंदजी महाराज लखने आणि त्यांचं हे बालमंडळ आपल्या ह्याच्या बालमंडळाचं काय नाव आहे संस्थेचं सद्गुरू आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था हनुमंतवाडी उर्फ कोणती वाडी गवडेची वाडी असे हे या ठिकाणी बालमंडळ आलं तसेच आपल्या गावाचे विद्यमान हरिभक्ती पारायण बापू श्रीजी महाराज आपल्या गावाचे जे काही भजनी मंडळ आहेत ते जे काही उभं राहिले त्यांनी आपापलं नाव सांगा कोण कोण उभं आहेत आपल्या गावाचे पुरोहित श्रीमान हरिभक्ती परायण तसेच आपल्या गावचं जे काही वैभव आहे ते वैभव त्यांचं नाव काय तुम्ही नाव सांगा रविदेव जोशी या गावचे पुरोहित यांच्यासारखे दानशील व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या परिसरामध्ये भविष्यवाणी उदात्व असं पुरोहित आपले रविदेवा या ठिकाणी त्यांची प्रमुख उपस्थिती आहे तरी गावातली भजनी मंडळ आहेत गावाचं हनुमान भजनी मंडळ पुन्हा तसे विष्णुनारायण भजनी मंडळ सिकंदर भजनी मंडळ आणि करून सर्व माझ्या भजनी मंडळ आणि सर्वांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आनंदाने सोहळा पार पडू लागलेला आहे म्हणून या तुम्हाला दजेचा देवाची इतकी थोडी आहे म्हणून म्हणतात आपुली आपुली जो आशेदार आपण या शास्त्राला आपल्या जीवनामध्ये तीन प्रकार नित्य कर्म नैमित्तिक कर्म विहित कर्म निश्चित कर्म या कर्माचा परिपाक म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे गुरुसेवा करायला पाहिजे काय म्हणतात की भक्ती करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये भक्ती जाण्याचं जेव्हा म्हणून आपल्या आल्या म्हणून हे जे काही आपण या साथीला आलेलो आहोत तरी ते जन्म यावे दासंजोगाचे व्हावे नाहीतरी काय जोडली स्वान सुपरे बापुली म्हणून असा हा जो सोहळा सालाप्रमाणे या गृहस्थी आश्रमामध्ये सर्व गावकऱ्याच्या वतीने सरकारच्या वतीने जीवन परिवाराच्या वतीने आणि सर्वांच्या साक्षीमध्ये हा दत्तजयंतीचा सोहळा होतो आता दत्तजयंतीचा उत्सव थोडक्यामध्ये सांगायचा असं तिन्ही देव एकत्रित आले अनुसाराला दान मागायला गेले दान मागत असताना त्यांनी सांगितलं आम्हाला लग्न असताना दान मागायचं नंतर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही मग त्या अनुसाराने काय केलं आपल्या हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेऊन पतीच्या पायात टाकलं म्हणून हे 3 बाळं झाले आणि 3 बाळं झाल्यानंतर त्या पार्वती आल्या लक्ष्मी आल्या सावित्री आल्या ते म्हणजे मातोश्री आम्हाला अहंकार झाला म्हणून आमचे पती आम्हाला दाखवा हे 3 बाळं लेकरं झाले लेकरं झाल्याबरोबर त्याने ते पाणी आपल्या पतीच्या याच्यावर शिंपडलं आणि शिंपडल्यामुळे हे 3 दिवसांमध्ये आपापले पती घेऊन जा म्हणून त्या दिवशी काय झालं महाविष्णूने आपला अंश दत्ताचा दिलेला महादेवाने दुर्वासृष्टीचा अंश दिलेला आहे तसा आपल्या ब्रह्मदेवाने सावित्रीचा ब्रह्मदेवाने चंद्राचा अंश दिलेला असं 3 देवाचा दत्त आज या ठिकाणी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा 3 टायमाला जन्म होतो कुंडली गावले
अवधूता अवधूता दत्त दिगंबर अवधूता पुढे म्हणायचं आणि महिला म्हणायला म्हणा हा अवधूता अवधूता दत्त दिगंबर अवधूता महिला मंडळ दत्त दिगंबर अवधूता दत्त दिगंबर अवधूता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की जय. म्हणून हे दत्तात्रय भागीरथीला स्नान करतात, पांचवेश्वरच्या ठिकाणी येतात, तिथं त्या गोदावरीचं स्नान करतात, पुन्हा कोल्हापूरला येतात, तिथं भिक्षा करतात, गांजापूरला येतात, त्या ठिकाणी भोजन करतात, विश्रांती ही महागडला करतात आणि मुक्कामाला गिरनार पर्वताच्या ठिकाणी ज्या ठिकाणी गोरक्षनाथ राहतात, म्हणून असा गुजरातमध्ये गिरनार नावाचा पर्वत आहे, त्या ठिकाणी असा हा दत्तात्रय मुनी आहे. म्हणून त्या परमात्म्याला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात सरळ मनोरी चरण असे हे नवना आपले जे काही अवधूत परमात्मा जो आहे दत्तात्रय जे आहे, कलियुगामध्ये ज्या काय प्रकारच्या शारीरिक आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक असा जो काही आपल्या मानव जीवनाच्या पाठीमागे त्रिविध ताकाचा जो काही आपल्या पाठीमागे भाग लागलेला आहे. कारण आपलं जर हा देह कोणाचा काळाचा आहे, धन कुबेराचा आहे, म्हणून देवाने आपल्याला हे जे काही देह दिलेला आहे भजनाकरता दिलेला आहे. म्हणून त्या दत्तात्रय परमात्म्याला शरण जायचं. कसं जायचं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात तो अवतरील पाया, तो अवतरील पाया, तो अवतरील पाया, तो अवतरील पाया बोला.
या दत्तात्रय भगवंताला का शरण जायचं, कशा शरण जायचं आणि कशामुळे शरण जायचं. आपल्या जीवनामध्ये हे दत्तात्रय भगवान जे आहेत ते त्यांना सर्व भावाने शरण जायचं. सर्व भाव म्हणजे कोणतं? कायिक वाचिक भाव टाकायचा. कायिक भाव, वाचिक भाव, मानसिक भाव, स्थूल देहाने, कारण देहाने, सूक्ष्म देहाने, सर्व अंगाने आणि देवाला शरण जायचं. त्या तो अंतरीची घेतो गोडी पाणी जो पाणी देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा अनंतराने दुर्वासी सुखराशी हरिकथा असे दत्तात्रय आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनाकरता दत्तात्रय महाराज कलियुगामध्ये प्रमुख देवता आहेत. असे दत्तात्रय मुनी सालाबादाप्रमाणे केदारपूर काटेजोगा सोयरे धायरे इष्ट मित्र सर्वांनी मिळून हा दत्तजयंतीचा कारण दत्त जयंती ही देवाची होत असते. पुण्यतिथी ही संत साधूची होत असते आणि श्राद्ध हे जीवाचे होत असते. देवाचे अवतार जर विचार केलेले 24 प्रकारे अवतार आहेत. कारण देवाच्या अवताराचे 6 प्रकार आहेत. या ठिकाणी महापुराण वाचक, या शिवपुराण वाचक गुरुवर्य बापूश्रीजी महाराज आहेत. देवाचे 6 प्रकारचे अवतार आहेत. अवताराचे 6 पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार, विराट अवतार, लीला अवतार असे जे अवतार 6 प्रकार आहेत. त्या प्रकारे हे जो काय दत्तात्रय जो अवतार आहे या ठिकाणी तिन्ही देवाचा अवतार आहे. हे दत्तात्रयला सर्व भावाने शरण जायचो. का जायचो? तो हा उतरे नदीचा तुम्ही आणि या संसार मालेमध्ये पडलेलो आहोत. हा संसार मरणम पुनरपि जन्म पचटते शयनम असा करून उचलावे, असा भरून श्रमत करून जाण्याकरता म्हणून त्या देवाला शरण जायचं. म्हणून सर्व भावी सर्वंदारी तो हा उतरीला पार दुस्तर नदीचा दैवेशामयी गुणमयी 7व्या अध्यायामध्ये या नदीचं बहुत वर्णन पुष्कळ. याला कोणी भाव म्हणतात, कोणी संसार म्हणतात, कोणी प्रपंच म्हणतात. याला अनेक जशी उपाधी आहे त्याप्रमाणे याला भाऊ म्हणतात. म्हणजे होणे हो काय आपल्या जीवनामध्ये आपण नवरा होतो, चुलता होतो, असं आपल्या जीवनामध्ये होणे आहे. म्हणून भूभोवती म्हणजे होणे दुसर नदीचा. आणि हा जो काय परमात्मा आहे त्याला आनंद नाव आहे. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
बहु आहे करुणावंत अनंत हे नाम या. परमात्म्याचे जे काही अवतार जे आहेत 24 अवताराचे त्यांचे हजारो नाम आहेत, सहस्र नामावली आहेत. तसं दत्त आहे, अवधूत आहे, असे जे काही पुष्कळ त्या दत्तात्रेयावर नावे आहेत. म्हणून बहु आहे करुणावंत. कारण परमात्मा कसा आहे, दत्तात्रेय कसे आहेत, दयावंत आहेत, करुणावंत आहे, शरणांगता वज्र पंजर आहेत, असे दत्तात्रेय आहेत. आणि त्यांना अनंत नाव आहे असे तुकोबाराय म्हणतात. अनंत हे नाम ज्या प्रत्येक भक्ताचं या ठिकाणी तुम्ही जा. आज गुरुक्षेत्रामध्ये किती जणांचा उद्धार केला. तेव्हा या संप्रदायामध्ये प्रकाश संप्रदायाची निर्मिती दत्तात्रेय पासून झाले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. वृक्ष बोलणे प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सारथ हृदयले. या कलियुगामध्ये नवनारायण आहे, कवी नारायण आहे, हरिनारायण आहे, चमस नारायण आहे, आयुक्त नारायण आहे, नारायण आहे, असे नवनारायण आहेत. नवनारायणाचे नवनाथ झालेले आहेत. शाबरी विद्यार्थी जे आहेत म्हणून म्हणतात मच्छापासून झाले मच्छरनाथ गोरक्षी जन्मले गौरव असतात जालिंदर उत्पत्ती यज्ञाकुनाथ कानिपाचे जन्म गती करणाथ जय देव जय देव जय जय नवनाथा व्यक्तीच्या पात्राचं नाथ बसरी चौरंगी जन्मले विचारली चौरंगी जन्मले देवनाथ जन्मले विचारली वरसिंग सरपणीचे उदरी जय देव जय देव जय जय नवनाथा. ब्रह्मरितापासून चपट उत्पत्ती गर्भांतरचे ती भागवती कैली गोपीचंद्र आपण सुद्धी यापुढे तल्यांची सिद्धाची गणती. असे तल्यांची सिद्धाचा सिद्ध मेळा. याला जे काही पूर्ण गुरु असते तर दत्तात्रेय आहे. मच्छिंद्राचे गुरु दत्तात्रेय आहेत, जंगनाथाचे गुरु दत्तात्रेय आहेत, पुन्हा भट्टनाथाचे गुरु दत्तात्रेय आहेत, पुन्हा रेवणनाथाचे गुरु दत्तात्रेय आहेत, नागनाथाचे गुरु दत्तात्रेय आहेत, चपटनाथाचे गुरु दत्तात्रेय आहेत, गोरक्षनाथाचे गुरु मच्छिंद्रनाथ आहेत, पुन्हा चौरंगीनाथाचे गुरु गोरक्षनाथ आहेत, असे कानिपनाथाचे गुरु जानंदनाथ आहेत. असा चौऱ्यांची सिद्धाचा मेळा. हे जे काय गुरुनाम गुरु असे जे दत्तात्रेय आणि या शाबरी नावाची विद्या केलेले आपल्या देवाच्या पाठीमागं हे दुःख लागलेलं आहे, आध्यात्मिक लागलेलं आहे, आदिदेव लागलेलं आहे, आध्यात्मिक लागलेलं आहे. शरीरापासून होणारं जे दुःख आहे त्याला आध्यात्मिक म्हणतात. जे आपल्यापासून काही कोणी वाघाने दगडापासून कशाची आपत्ती जे होतं भूकंपापासून त्याला आधी भौतिक म्हणतात. आधी देवता करून काय काय देवताचा पितृदोष असतो, काही कोणाचा काय म्हणजे पितृदोष म्हणा, काही अनेक प्रकारचे दोष असतात. हे देवताचे दोष असतात. म्हणून असे आध्यात्मिक आधी आणि दुःख आणि जाण्या करता म्हणून देवा हे करुणावंत अनंत हे नाम ज्या असा जो काही परमात्मा दत्तात्रेय मुनी आहेत. म्हणून कलियुगामध्ये या देवाला प्राधान्यता दिलेली आहे. म्हणून तिने देवाचा अवतार म्हणजे दत्तात्रेय मुनी आहेत. म्हणून हे करुणावंत अनंत हे नाम ज्या तो हा उतरलेला पार दुस्तर नदीचा आणि अनुभव आले अंगा ते या जगाचे शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात
म्हणून असे दत्तात्रय परमात्मा जे आहेत आपल्याला त्याच्याकडून हेच मागायचं दान दे गा देवा काय म्हणायचं हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा मनोनी शरणावे सर्व भावी निवासी तो हा उतरीला पार भरुसर नदीचा बहुवारी करुणामंत अंतरी नाम ज्या हा उतरीला पार भरुसर नदीचा तुका म्हणे साक्षी आली हे तिरे प्रगट हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा सालाबादाप्रमाणे हा जो सोहळा जो आहे ना हा सोहळा स्वर्गीय नाही असा स्वर्गात सुद्धा सोहळा नाही तसा आपल्या या केदारपूर नगरीमध्ये केदारपूर तसेच काठीजवळ परिसरातील सोयरी धारे इष्टमित्र सर्व लोक जे आपल्या या ठिकाणी आलेले आहेत असा तुमच्या देवाचा तुमच्यावर आशीर्वाद लागावा आपले या ठिकाणचे जे पुरोहित असतील महाराज मंडळी असेल आदी करून परगावने संस्थानिक आपले जे जावई आलेले असतील सदानंदजी महाराज सर्व बसलेले उठलेले बसलेले झोपलेले सर्व मंडळीचा आशीर्वाद तुम्हाला सर्व देवादाता लागो अशी मी सर्व इच्छा व्यक्त करतो माझे गुरु जे आहेत गुरुनाम गुरु सद्गुरु रामनाम उर्फ रामदास बाबा यांच्या चरणी प्रार्थना करून कारण काठीजवळ केदारपूर जे काही आहेत त्याला सुखी ठेव अशी सर्व इच्छा व्यक्त करतो आणि शिवेला पूर्णाम देतो ज्ञानेश्वर
Hare